योग यावा लागतो बोलतात ते काही खोटं नाही. मी असं का बोलत आहे सांगतेच. कारण की आमचा मिक्सर झाला होता खराब, म्हणून पाटा वरवंटा काढावा लागला. त्याचा योग आला होता आत्ता. माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं आज पूर्ण पारंपरिक जेवण मिळणार. त्यांना बोलायला काय जाते, कसंबसं वाटण केलं. नंतर सासूबाईंनी बनवायला घेतलं चिकन. त्यांच्या हाताला खूपच छान चव आहे. तेलात कांदा आणि कढीपत्ता टाकून परतून घेतला. त्या चिकन बनवताना खूपच बेसिक मसाले वापरतात. हळद, लाल तिखट, गरम मसाला. जी चव येते ती खूपच भन्नाट असते. आणि चुलीवरचं चिकन म्हटलं तर बातच वेगळी असते. हे काय सांगायला नको. वाटणामध्ये कांदा, लसूण, सुकं खोबरं थोडं तेलात टाकून परतून घेतलं आणि मस्त असं वाटण करून घेतलं. मी जरी चिकन खात नसले तरी सर्वांना बनवून नक्कीच घालते. मला वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात, म्हणून मी प्रयत्न करत असते. चिकनमध्ये सर्व मसाले टाकून मिक्स करून घेतले आहे आणि त्याचीच फोडणी तेलात टाकली आहे आणि ते परतवून घेतले. थोडं पाणी सुटले की थोडं पाणी ॲड करायचं आणि उकळी आली की त्यात वाटण टाकायचे आहे. चिकन तर आईनेच बनवले. मी फक्त वाटण ॲड केले आणि पाणी टाकून शिजेपर्यंत थांबले होते, कारण की त्यांना वेगळे काम लागले. चिकन तर खूपच छान झाले होते. सर्वांनी मस्त एन्जॉय केले आणि चुलीवरचे चिकन म्हटल्यावर ते छानच लागणार. नंतर घेतले चिकन वडे बनवायला. याचे पीठ वेगळे दळून आणावे लागते. ह्याच्यात किसलेला कांदा, मीठ, हळद टाकून हे पीठ आंबवायला ठेवतात. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी आहे. माझ्या माहेरी आणि सासरी वेगवेगळी पद्धत आहे. मग अशा पिशवीला पाणी लावून थापून घेतले आणि थोडे मंद आचेवर असे तळून घ्यावे लागतात.